इन्फ्रा एरा मित्रांनो, इन्फ्रा एराच्या हे चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत। आज आपण आपल्यासाठी एनए बंगलो प्लॉट्स सोसायटीमध्ये गेटेड सोसायटीमध्ये सोबतच रो हाऊस जे माझ्या मागे तुम्ही बघत आहे ना, हे असं एलिव्हेशन असणार आहे आपल्या रो हाऊसेसचं। 51 रो हाऊसेस आहेत या कम्युनिटीमध्ये आणि 198 प्लॉट्स आहेत, ज्यातील काही प्लॉट्स विकले गेलेले आहेत, काही रिमेनिंग आहेत। हे सगळ्याची आपण आपल्याला डिटेल्स ह्या व्हिडिओमध्ये देऊ, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ह्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण असे अपडेट्स आम्ही पुण्यातले आपल्यासाठी घेऊन येत असतो। रो हाऊस दाखवण्याआधी मी तुम्हाला ह्या प्रोजेक्टचा कंप्लीट डिटेल्स सांगतो या व्हिडिओमध्ये, आणि ह्या प्रोजेक्टमध्ये जे प्लॉट्स आहेत तेही दाखवेल आणि ॲम्युनिटीज आहेत तेही दाखवेल। हा असा आपला भव्य एंट्रन्स असणार आहे, एंट्री त्या साईडून आहे आणि ह्या साईडून एक्झिट असणार आहे। 25 एकरमध्ये 198 इथं प्लॉट्स आहेत, जे वेगवेगळ्या सायझेसचे आहेत। सायझेस आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करू। सध्या जी अवेलेबल साईज आहे मिनिमम, ती सध्या 2000 स्क्वेअर फीटापासून 6000 स्क्वेअर फीटपर्यंत प्लॉट सायझेस इथं अवेलेबल आहेत। प्राइसेस पण आपण डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करू, प्राइसेस अपडेट होत राहतात, तर स्क्रीनवरती दिल्या गेलेल्या नंबरवरती आम्हाला संपर्क करून कॉल किंवा व्हॉट्सॲप करून कॉस्टशीट आपण मागून घेऊ शकता। सध्या जी प्राईस सुरू आहे आजच्या डेटमध्ये ती मी तुम्हाला सांगतो। 92 लाखाचा हा प्लॉट आहे, जो 2000 स्क्वेअर फीटचा असणार आहे। प्रोजेक्ट 25 एकरमध्ये आहे, जसं मी बोललो, त्यामध्ये 51 रो हाऊसेस बांधकाम करून तुम्हाला डेव्हलपर देणार आहे। रो हाऊसचे एलिव्हेशन मी तुम्हाला दाखवलं होतं। आता चला आपण ॲम्युनिटीजचा पार्ट बघून घेऊ। एंट्रन्स केल्यानंतर राईट साईडला हे जे शेड दिसते आपल्याला, हे व्हिजिटर कार पार्किंग आहे, आणि लेफ्ट साईडला हे जे आपल्याला दिसतं इकडून आपला ॲम्युनिटी स्पेस आहे। हे जे समोर दिसतंय छोटंसं, ही वॉटर बॉडी आहे। हा आपला इंडोर गेम्सचा सेक्शन आहे। सध्या इथं सेटिंग बनवलेली आहे, पण तुम्हाला फ्युचरमध्ये इथं सगळे इंडोर गेम्स भेटतील, कॅरम, चेस अँड अदर थिंग्स। त्या साईडलाही बघा, इतका स्पेशियस तुमचा इंडोर गेम्सचा सेक्शन असणार आहे। त्यानंतर आपण गार्डन बघून घेऊ। ओपन स्पेस भरपूर आहे, जसं मी बोललो तुम्हाला 25 एकर टोटल लँड पार्सल आहे इथं। त्यामध्ये पूर्ण तुम्हाला असा हा ओपन स्पेस भेटतो। आपला चिल्ड्रन्स प्ले एरिया, असे खूप सारे ॲम्युनिटीज आहेत। 35+ ॲम्युनिटीज आहेत ह्या प्रोजेक्ट्समध्ये, जे की ऑलरेडी रेडी टू यूज आहेत। हे समोर जे आपण बघता हे आपलं मंदिर असणार आहे सोसायटीचं, एकदम भव्य असं हा मंदिर आहे। ह्या साईडला आपली पूर्ण प्लॉटिंग आहे। चला आपण प्लॉटिंग्स बघून घेऊ। प्लॉटिंग इथं 198 टोटल प्लॉट्स आहेत, ज्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या दिशेचे वेगवेगळे फेसिंग प्लॉट्स भेटून जातील। 2000 स्क्वेअर फीटपासून प्लॉट सध्या इथं अवेलेबल आहे। जसं मी बोललो 92 लाख 92 लॅक्सपासून इथं प्राइजेस स्टार्ट आहेत 200 स्क्वेअर फीट प्लॉट्सचे। कोटेशन प्राईज आहे। हे आपल्याला लेफ्ट साईडला जे प्लॉट्स दिसतात हे वेस्ट फेसिंग आहेत, या साईडचे जे प्लॉट्स आहेत ते ईस्ट फेसिंग असणार आहेत। हा आपला सेकंड किड्स प्ले एरिया, ह्या साईडला आपल्याला एक बास्केटबॉल कोर्ट भेटतो, आणि त्यानंतर लेफ्ट साईडला जर आपण बघाल तर ह्या साईडला तुम्हाला पूर्ण किड्स प्ले सेक्शन आहे, सीसॉ, आणि ह्या साईडला आपल्याला स्लाइड्स आणि बाकी गोष्टी भेटतात। टोटल ॲम्युनिटीज 35+ आहे। चला आपण बाकीच्या ॲम्युनिटीज बघून घेऊ। हे आपलं क्लब हाऊस, त्यामागे तिथं स्विमिंग पूल आहे, ओपन जिम आहे, पार्टी लॉन एरिया आहे, ओपन एरिया आहे। स्क्रीनवरती आम्ही जे काही इथं ॲम्युनिटीज आहेत त्यांचा एक स्क्रीनशॉट तुम्हाला दाखवतो। स्क्रीन पॉज करा, व्हिडिओ पॉज करा आणि ते बघून घ्या। डिस्क्रिप्शनमध्येही आपण मेन्शन करू। हे असं आपलं सुंदर एलिव्हेशन असणार आहे। 3 BHK रो हाऊस आहे हा। ह्या साईडला आपली कार पार्किंग स्पेस, पार्किंगमध्ये आपल्या 1 कार आणि 2 टू व्हीलर बसतील, इतकी प्रशस्त पार्किंग असणार आहे। त्यानंतर आपली मेन एंट्रन्सला जाण्यासाठी आपल्याला 2 स्टेप्स आहेत। हा आपला एक्स्ट्रा एरिया भेटतो, फॉयर एरिया, ज्यामध्ये आपल्याला इकडे शू रॅकसाठी स्पेस आहे। आत येऊन बघा, हा आपल्या रो हाऊसचा मेन गेट तर असणार आहे, पण ॲक्च्युअल मेन दरवाजा हा नाही आहे। आत या, आल्यानंतर आपल्याला कळेल। ह्या साईडला आपण आपली शू रॅक स्पेस बनवू शकता, आणि हा आपला मेन डोर असणार आहे। मेन डोर नंतर आपली ही एंट्रन्स लॉबीतून आत आल्यानंतर आपल्याला हा प्रशस्त असा लिव्हिंग भेटतो। लिव्हिंगचे डायमेन्शन्स किंवा प्रत्येक रूमचे डायमेन्शन्स आम्ही तुम्हाला स्क्रीनवरती दाखवेलच, मेन्शन करेलच। आत्ता सध्या सांगायचं गेलं तर 13.6 × 19 हे डायमेन्शन्स आहेत आपल्या रूमचे। त्यानंतर हा आपला जो मधी स्पेस आहे हा डुप्लेक्स प्रमाणे आहे, आणि इथं आपल्याला कवर्ड भेटतो। आपण किचन बघून घेऊ। किचन डबल प्लॅटफॉर्ममध्ये आहे। 8x10चं आपलं हे असं किचन असणार आहे। इथं जे आपल्याला दिसतं ते सगळं असं भेटणार आहे। हे जे काही कॅबिनेट्स केलेले आहेत हे सगळे कॅबिनेट्स तुम्हाला भेटून जातील। सिंक आहे, त्या साईडला रेफ्रिजरेटरचा स्पेस, त्यानंतर ही ड्राय बाल्कनी,
या ड्राय बाल्कनी ही बघून घ्या. 6x6 ही ड्राय बाल्कनी आहे. त्यासोबत आपल्याला हा बॅकयार्ड भेटतो. - 17.3x6 असणार आहे. परत आतमध्ये या. ग्राउंड फ्लोअरला आपल्याला किचन, लिव्हिंग, डायनिंग आणि त्यासोबत एक बेडरूम अँड वॉशरूम भेटतं. ह्या साईडला आपलं कॉमन वॉशरूम असणार आहे, जिचे डायमेन्शन्स अगेन आम्ही स्क्रीनवरती मेन्शन करू. आणि ह्या साईडला आपली असणार आहे ही ग्राउंड फ्लोअरची बेडरूम, जी की अगेन स्पेशियस आहेत. त्याचे डायमेन्शन्स अगेन इट इज 10x15.6. ह्या साईडून आपल्याला CD भेटते, जी आपल्याला वरच्या फ्लोअरला कनेक्ट करते. CDच्या इथे जी एक्स्ट्रा स्पेस आहे ती आपण ॲज अन स्टोरेज स्पेस म्हणून यूज करू शकता. आता आपण डायरेक्ट वरती जाऊन बाकीचे बेडरूम्स बघून घेऊ. पहिल्या फ्लोअरला आल्यानंतर आपल्याला बाकीचे 2 बेडरूम्स भेटतात. माझ्या राईट हँड साईडला एक बेडरूम आहे आणि लेफ्ट हँड साईडला एक बेडरूम आहे. पहिला आपण माझ्या राईट हँड साईडचे बेडरूम बघून घेऊ. याचे डायमेन्शन्स, एक्झॅक्ट डायमेन्शन्स आपण स्क्रीनवरती मेन्शन करू. 13x10 ऑलमोस्ट ही बेडरूम आहे, ज्याला आपल्याला वॉशरूम अटॅच भेटेल. या साईडला वॉशरूम आहे. वॉशरूमचे साईजेस ही आपण डायमेन्शन्सचे स्क्रीनवरती मेन्शन करू आणि डिस्क्रिप्शन किंवा कॅप्शनमध्येही देऊ. आणि ह्या साईडला आपल्याला ह्या बेडरूमला अटॅच हे अगदी सुंदर टेरेस असं भेटतं. टेरेसचे डायमेन्शन्स मी तुम्हाला इथं सांगतो व्हिडिओमध्ये. 15.6 × 7.9चा हा टेरेस आहे. एकदम सुंदर असा हा रो हाऊस आहे मित्रांनो. या आपण ह्याची 3rd बेडरूम किंवा फायनल बेडरूम बघून घेऊ. बेडरूम बघण्याआधी आपण हा टेरेस एक्सप्लोर करू. ड्युप्लेक्स हाईट जिला आहे ऑलमोस्ट ही बघू शकता. त्याआधी इथून आपण आपल्या लिव्हिंगचा एरिया थोडासा ॲक्सेस करू शकता व्ह्यू पॉईंटनी. ही आपली अगेन बाल्कनी म्हणा किंवा टेरेस, जी की 1st फ्लोअरला असणार आहे. इथून आपल्याला ॲम्युनिटीजचा व्ह्यू भेटेल. जे समोर दिसतं आहे आपल्याला ते क्लब हाऊस, त्या साईडला आपलं जिम आहे. तिथं समोरही आपल्याला स्विमिंग पूल असणार आहे आणि ते बाकीचं आपला किड्स प्ले सेक्शन आणि बाकी ॲम्युनिटीजचा एरिया इथून दिसतो आपल्याला. ह्या टेरेसचे जर मी डायमेन्शन्स बोलू तर 8x8चा जवळपास हा टेरेस आहे. चला आपण फायनल बेडरूम बघून घेऊ ह्या रो हाऊसची. 15.6x10ची ही बेडरूम असणार आहे. ही आपली 3rd बेडरूम ह्या रो हाऊसची, ज्यासोबत आपल्याला वॉशरूम अटॅच आहे. हे लार्ज साईज विंडोज असेच भेटणार आहेत आपल्याला. 1310 स्क्वेअर फीटचा हा प्लॉट एरिया आहे, ज्यावरती हा 1887 स्क्वेअर फीट टोटल आपल्याला युजेबल एरिया भेटतो. चला वरती जाऊन आपण टेरेस बघू आणि टेरेसमधून आपल्याला काय व्ह्यू भेटणार आहे तोही बघून घेऊ. हे असं आपलं टेरेस असणार आहे. टेरेस दाखवण्याआधी मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो. ह्या साईडला आपल्याला पूर्ण ॲम्युनिटीजचा व्ह्यू भेटेल. ही समोर प्लॉटिंग आहे. ह्या प्रोजेक्ट्समध्ये प्लॉटिंग देखील अवेलेबल आहे, जसं आम्ही स्टार्टिंगमध्ये व्हिडिओच्या बोललो होतो. ते साईडला आपलं क्लब हाऊस, जिम, स्विमिंग पूल आणि बाकी ॲम्युनिटीज आहेत. 35+ ॲम्युनिटीज जे आम्ही तुम्हाला स्टार्टिंगला दाखवले ते सगळे इथे भेटणार आहेत. रो हाऊस फक्त 51 आहेत, ज्यातली काही बुक्स झालेले आहेत. बांधलेला रो हाऊस पाहिजे असेल तर लवकरात लवकर एन्क्वायरी करा. प्लॉट्स देखील इथं खूप कमी राहिलेत सध्या, तर त्याची एन्क्वायरी करा. चॅनलवरती नवीन आहे, व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. टीमचा नंबर आम्ही व्हिडिओमध्ये मेन्शन केला आहे. संपर्क करा, डिटेल्स घ्या, साईट व्हिजिट शेड्यूल करा आणि लवकरात लवकर आपलं घर बुक करा.